नमस्कार मित्रांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये अवंतिका जेव्हा घरी आलेली असते, कारण ऐश्वर्या जेव्हा घरी येते तर सौमित्र आता काच हातामध्ये घेऊन जीव देण्याचा प्रयत्न करतो. सगळेजण त्याला धरून असतात की सौमित्र प्लीज प्लीज असं करू नकोस. त्याच्या हातातील ती काच हिसकवण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात ऐश्वर्या तेथे आलेली आहे आणि थांबा असे जोरात ओरडते. तर सगळेजण ऐश्वर्याकडे बघतात आणि ऐश्वर्याकडे बघता बघता अवंतिका ऐश्वर्याच्या मागून येते. अवंतिकाला बघून मात्र फार असा आनंद आता सगळ्यांना झालेला असतो आणि एक प्रकारचा खूप मोठा धक्का सुद्धा बसलेला असतो. आणि तेवढ्यात अवंतिका आता समोर येते. आता सगळेजण बघतच असतात. नाना सुमित्रा धावतच येतात. अवंतिका अवंतिका करत अवंतिकाच्या जवळ येतात. जानकी सुद्धा धावतच आलेली असते. अवंतिकाच्या डोळ्यात पाणी असतं. ऐश्वर्या अवंतिकाला धरते आणि सगळ्यांच्या समोर पुढे तिला आतमध्ये घेऊन येते. अवंतिकाच्या मानेला फारच जळालेलं असतं. खूप मोठे जखमा त्या झालेल्या असतात. आणखी मात्र अवंतिकाच्या चेहऱ्यावरून प्रेमाचा हात फिरवते. तिला जवळ घेते. सारंगला फारच आनंद होतो. सारंग म्हणतो की वहिनी खरंच तू आलीस. सारंग आता मोठमोठ्याने हसत असतो. आणि तेवढ्यात जानकी अवंतिकाच्या जवळ येऊन तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत विचारते की काय झालं अवंतिका, ही अशी अवस्था. अवंतिकाचे हात वगैरे सगळे काही आता भाजलेले असतात. त्याला जखमा झालेले आहेत. ऋषिकेश मात्र अवंतिकाकडे बघून खराच खुशून हसतो आणि सौमित्र आता बघतच असतो. अवंतिका त्याच्याकडे अगदी डोळे भरून बघत असते. अवंतिकाचं सौमित्राच्या जवळजवळ येत असते आणि सौमित्र तिच्याकडे बघत असतो. तेवढ्यात जानकीचं लक्ष ऐश्वर्याकडे जाते आणि ती ऐश्वर्याला विचारते की ऐश्वर्या हे सगळं काय, कारण ऐश्वर्या सुद्धा आता थोडीशी भाजलेली असते. सगळे काळे डाग वगैरे आहे. राखीचे तर तिच्या अंगाला लागलेले असतात. मित्रा रडतच देवाला आता हात जोडते आणि देवा खरंच तुझे आभार, माझ्या दोघी सुना सुखरूप घरी आल्यात. तेव्हा जानकीला काहीच कळत नसतं की नक्की काय झालेलं आहे सर्व प्रकार. तेव्हा सौमित्र आणि अवंतिका एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि खूप रडतात. इतके रडतात तर सगळेजण आता त्यांचंही प्रेम वगैरे बघून खूपच रडत आहे, कारण दोघेही एकमेकांना भेटले याचा खरंच खूप मोठा आता चमत्कार घडलेला असतो. आणि सगळेजण आता रडत आहेत. ऐश्वर्याच्या डोळ्यात सुद्धा चक्क पाणी येते. ती आपल्या डोळ्यातील पाणी पुसते. त्यानंतर सुमित्रा आता म्हणते की चल सौमित्र, तिला बसून दे, तिला जरा आराम करून दे, म्हणून अवंतिकाला बसायला सांगते. सुमित्र धरून अवंतिकाला तेथे सोफ्यावर बसवतो. सगळेजण आत येतात. सौमित्र अवंतिकाला विचारतो की तू ठीक आहे ना. त्यावरती अवंतिका म्हणते की हो, आम्ही दोघेही ठीक आहोत. त्यावरती दोघेही आता एकमेकांकडे बघतच असतात. सुमित्रा म्हणते की खरंच परमेश्वराची खूप मोठी कृपा आहे. आपली अवंतिका आता ऐश्वर्या दोघीही सुखरूप घरी आल्यात. आणि सुमित्रा आपल्या डोळ्यातील पाणी पुसत जानकीला म्हणते की आज मात्र आपण देवाला पूर्णाचा नैवेद्य दाखवूयात. तेव्हा आता जानकी म्हणते की हो आई, आणि सगळेजण डोळ्यातील पाणी वगैरे पुसून शांत होतात. सौमित्र विचारतो की अवंतिका हे सगळं कसं झाले. त्यानंतर अवंतिका सांगायला सुरुवात करते की मी आणि ऐश्वर्या बाल्कनीत होतो. तिने मला लोकरीचे गुंडे आणून दिले होते आपल्या बाळाला स्वेटर विणण्यासाठी, आणि अचानक ते लोकरीचे गुंडे खाली पडलेत आणि आता मी ते गुंडे घेण्यासाठी बाहेर गेले आणि तेवढ्यात मला समोरून एक अचानक मुलगी पळतानी दिसली. तेव्हा मात्र आता त्या मुलीचा मागे मागे मी गेले आणि ती पडेल म्हणून मला असं वाटत होतं. मी तिला सावरायला गेले होते, परंतु ती मुलगी कोण होती निघून गेली. आणि तेवढ्यात माझ्या मागून अचानक गुंड आलेत. ते गुंड मला अगदी तोंडाला रुमाल वगैरे लावून तिथून घेऊन गेलेत. घडलेला जो काही प्रकार आहे तो अवंतिका सगळ्यांना सांगते. हे सर्व ऐकल्यानंतर आता सर्वांना एक फार मोठा धक्का बसतो. त्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तर बघते तर काय, तेव्हा सगळीकडून आग लागलेली होती. आग माझ्या जवळ येत होती आणि तेवढ्यात मी आता परत चक्कर येऊन खाली पडले. आणि त्यानंतर जे काही घडलेलं आहे तर ते सर्व आता तिला काही माहितीच नसतं. त्यानंतर मात्र आता हे सगळं काही झाल्यानंतर सौमित्र म्हणतो की म्हणजे तू ऐश्वर्यामुळे बाहेर गेलीस तर, आणि मी तुम्हाला म्हणालो होतो की ही सर्व ऐश्वर्याची कारस्थानं आहेत तर. आणि आई, जोपर्यंत ही बाई या घरात आहे तोपर्यंत काहीच या घरामध्ये ठीक नाही. ऐश्वर्याला फार वाईट वाटत असतं. तिच्या डोळ्यात पाणी येते, ती रडत असते आणि हा सौमित्र मात्र आरोपाहीन आरोप तिच्यावर करत असतो. अवंतिका त्याला सही सांगण्याचा प्रयत्न करते की अरे ऐश्वर्याची काहीच चूक नाही. सुमित्रा सुद्धा आता हे सौमित्राचं वागणं बघून डोक्याला हात लावते. सारंगला तर फारच या सौमित्राचा राग येतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सौमित्र हे बघ. तेव्हा सौमित्र ऐकून घ्यायला तयारच नसतो. सौमित्र म्हणतो की बास कर आता सर्व काही, बास कर. तर आता ही या घरामध्ये राहील किंवा आम्ही राहू, दोघांपैकी कोणीतरी एक या घरामध्ये राहील. आणि आता मात्र सारंगला फारच राग येतो. सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. सौमित्राचं वागणं कुणालाच पटत नाही. परंतु आता अवंतिका उभी राहते. अवंतिका म्हणते की हे बघ सौमित्र. अवंतिका आता मोठ्या आवाजात सौमित्राशी बोलते. ऐश्वर्य कुठेही जाणार नाही म्हणून.
तेव्हा सौमित्र म्हणतो की अवंतिका, पण अगं तुझी अवस्था तिच्यामुळेच अशी झाली. तेव्हा अवंतिका म्हणते की तुझ्या मनात मात्र तिच्याविषयी खूप असे गैरसमज आहेत. तुला असं वाटतं की ती येथे असला सेफ नाही म्हणून. अरे पण आज तिच्यामुळे मी सेफ आहे, लक्षात घे. अरे तिने स्वतःचा जीव पणाला लावला आणि माझा जीव वाचवला. बघ तिच्या हाताकडे, तिला भाजलेलं आहे, तिचे हात भाजलेले आहे आणि हे सगळं तिने माझ्यासाठी केलेलं आहे. तर ऐश्वर्या पारत रडत असते, कारण तिला सुद्धा आता खूपच त्रास होत आहे. हात भाजलेले असतात, सगळेजण तिच्या हाताकडे बघतात. तेव्हा आता सारंग ऐश्वर्याचे हात धरतो आणि म्हणतो की बापरे ऐश्वर्या, किती लागलं हो तुम्हाला, मी आणतो काहीतरी तुम्हाला या हातांना लावण्यासाठी. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की नको नको सारं, मला एवढं काहीच झालेलं नाही. ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते की अवंतिकाला जेव्हा मी घरात शोधत होते तेव्हा ती घरात कुठेही दिसत नव्हती. अचानक मात्र तिचा फोन वाजत होता आणि आता अचानक जेव्हा मी बाहेर गेले तेव्हा मात्र आता अवंतिकाचा फोन आहे तेथेच त्या बाल्कनीत होता, परंतु अवंतिका तेथे कुठेही दिसत नव्हती. तेवढ्यात मी आतमध्ये आले, आईंनी मला हाक मारली आणि आईंच्या जवळ आल्यानंतर आता आई मला म्हणालेत की अवंतिका कुठेही नाही दिसत. खरं तर हा सौमित्राचा फोन होता आणि तो फोन मी उचलू शकत नव्हते. आईंना सुद्धा खूप काळजी वाटली होती की सगळीकडे अख्खं घर शोधलं होतं, अवंतिका मात्र कुठेही दिसत नव्हती. अवंतिकाला मी सगळीकडे शोधत होते, इकडे तिकडे सगळीकडे शोधलं, पण त्यानंतर जेव्हा मी टेरेसवर अवंतिकाला शोधायला गेले, तिला शोधत असताना मात्र मी टेरेसवर होते आणि जेव्हा मी खाली बघितलं तर तेव्हा मला एक गाडी तेथे दिसली आणि त्या गाडीच्या बाजूला मात्र एक माणूस होता आणि तो घाईने गाडीमध्ये बसला. हे बघा दादा, तो तोच माणूस होता की जो बाजार समितीत आला होता. तो मला धमकावत गेला होता, त्याच्यासोबत तुमचे वाद झालेले होते. आता ऋषिकेशला त्या क्षणाची आठवण होते. तो माणूस धमकावून गेलेला आहे की बघून घेईन तुला, धमकी दिल्याची मात्र आता ऋषिकेशला आठवणते. त्यानंतर मात्र ऐश्वर्या पुढे म्हणते की मला असं वाटलं होतं की बहुतेक आला असेल तो कशाला तरी आणि मी अवंतिकाच्या विचारातच होते, म्हणून मी तिथून निघाले. मी अवंतिकाला इकडे तिकडे शोधत होते, अवंतिका कुठेही नव्हती आणि तेवढ्यात तिच्या हातातील तो लोकरीचा गुंडा आहे तो मला तेथे सापडला. तेव्हा मी विचार करत होते, हा लोकरीचा गुंडा तर मी अवंतिकाला दिलेला होता, पण हा लोकरीचा गुंडा येथे कसा आला असेल. म्हणजे याचा अर्थ जो काही माणूस घराच्या बाहेर उभा होता तर तो अवंतिकाला घेण्यासाठी आला होता, तर त्यानेच अवंतिकाला पकडून नेलं असणार. आता ईश्वराच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं, म्हणून ते आता सगळ्यांना हे सर्व सांगत असते. तेव्हा आता मी अवंतिकाला शोधत शोधतच गेले. त्या माणसाचं आपल्या घराच्या बाहेर उभं असणं आणि अवंतिकाचं असं गायब होणं, आणि मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टी कनेक्टेड तर नाही ना. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नक्की अवंतिकाला किडनॅप केलं गेलेलं आहे. म्हणून मी त्या माणसाच्या घरी गेले आणि मला माहिती होतं की त्या माणसाचं घर कुठे आहे, कारण तो माझ्या डॅडांचा माणूस होता. आणि मी त्याच्या घरी गेल्यानंतर आणि जेव्हा मी त्याच्या घरी गेले तेव्हा घडलेला प्रकार आता ऐश्वर्या सगळ्यांच्या समोर सांगत आहे. का? कारण मी त्याच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर मी त्याला आवाज देत होते की कुठे आहेस, तो बाहेर ये, लवकरात लवकर बाहेर ये. आणि तेवढ्यात त्याची बायको तिथे होती. त्याची बायको मला विचारलं की तुम्ही नक्की कोण आहात. आणि तेव्हा ऐश्वर्या त्या बाईला म्हटलेली असते की आता तुझा नवरा कुठे, लवकरात लवकर सांग, तुझ्या नवऱ्यामुळे एका बाईच्या जीवाला धोका आहे, माहिती नाही का तो कुठे आहे, लवकरात लवकर सांग. तेव्हा आता ती त्याची बायको म्हटलेली होती की मला माहिती नाही की तो कुठे आहे, म्हणून काही सांगत नाही. त्या ऐश्वर्याने तिला चांगलंच धमकावलेलं असतं की हो का, तुला काही सांगत नाही, मग तुझ्या जीवाला जर धोका असेल तरीसुद्धा तू काही सांगणार नाही का. तेव्हा लगेच त्याची बायको मला म्हणते की काय म्हणजे. तर ऐश्वर्या म्हणते की तुला आत्ताच आत्ता फोन लाव. तेव्हा तिची बायको म्हणते की कशासाठी फोन लावायचा आणि ते अगोदर सांगा. तेव्हा आता ऐश्वर्याला फारच राग येतो. ऐश्वर्या लगेच म्हणते की तुला तर खूपच प्रश्न पडतात, आणि लगेच तेथे ती जेव्हा कांदे ती चिरत असते तर तो सुरा घेते आणि त्या बाईवर धावून जाते आणि त्या बाईला मात्र सूर्याची आता धमकी दाखवून तिच्याकडून सगळं काही सत्य वधवून घेते. तिला फोन लावायला सांगते, चांगलीच धमकवते, तिच्या हातात मोबाईल देते आणि ती बाई आता खूपच घाबरलेली असते. ती सुद्धा आता फोन लावते. ऐश्वर्या तिला फोन स्पीकरवर टाकायला सांगते. तेव्हा ती बाई फोन करते आणि तेव्हा तिच्या नवऱ्याने तो फोन उचललेला असतो. तेव्हा ऐश्वर्या फोन हातामध्ये घेते आणि म्हणते की ऐक, तू सयाजीरावांसाठी काम करतोस ना. तेव्हा मात्र तो माणूस म्हणतो की कोण बोलतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला प्रश्न न विचारता मी तुला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे तर ते शिस्तीत द्यायची. तेव्हा ऐश्वर्या विचारते की अवंतिका कुठे आहे. तेव्हा तो माणूस म्हणतो की त्याच्याशी तुझा काय संबंध, आणि मुळात तू म्हणजे आहेस तरी कोण. ऐश्वर्या मात्र त्याच्या बायकोला म्हणते की तुझ्या नवऱ्याला सुद्धा म्हणजे तुझ्यासारखे खूपच प्रश्न पडतात. ऐश्वर्याने त्याला चांगलंच धमकावलेलं असतं. अवंतिका कुठे आहे ते मला सांग, नाहीतर तुझ्या लाडक्या बायकोला मी डायरेक्ट ढगामध्ये पाठवेल. तेव्हा मात्र आता लगेच त्याची बायको रडत असते आणि यांना काय पाहिजेल ते सांगा, नाहीतर हे माझा जीव घेतील, म्हणून ती रडत असते. तेव्हा तो माणूस खूपच घाबरतो. ऐश्वर्या त्याला म्हणते की ऐकलंस का. तो माणूस खूपच घाबरलेला आहे आणि म्हणतो की तिला काही करू नका, मी तुम्हाला सांगतो की.
लगेच तो सांगतो की मी अवंतिकाला गोडाऊनमध्ये अडकवून ठेवलेला आहे. तेव्हा ऐश्वर्या विचारते की कुठलं गोडाऊन. तेव्हा तो म्हणतो की नगरकर चौकातील गोडाऊन, आणि आता मात्र खूपच उशीर झालेला आहे, गोडाऊनला आग लागलेली आहे. आग लागलेली आहे म्हटल्यानंतर ऐश्वर्याला फारच राग येतो. ऐश्वर्या रागानी म्हणते की तू आग लावलीस. आता ऐश्वर्या रागानी मात्र ते सुरा वगैरे आहे तो मोबाईल फेकून देते आणि लगेच अवंतिकाला वाचवायला मात्र त्या नगरकर चौकातील गोडाऊनमध्ये आता घाईने येत असते. आणि घाईने तेथे येते. तेथे आल्यानंतर जो काही प्रकार घडलेला आहे तो सर्व काही आता सगळ्यांच्या समोर सांगत असते. आणि जेव्हा मी तेथे गेले तेव्हा मात्र आता दरवाजा बंद होता. मी कसाबसा आता लोटून धक्के देऊ देऊ दरवाजा उघडला आणि दरवाजा डायरेक्ट तुटला. तेव्हा आता बघितलं तर काही सगळीकडे आग लागलेली होती. आगीमध्ये मला कुठेही काही दिसत नव्हते. सगळं काही अंधार आणि अंधार, आणि आगीचे लोळ ही लोळ होते. कुठे काय करावं तेच काही कळत नव्हतं. अवंतिका नक्की कुठे ते सुद्धा मला समोर दिसत नव्हते. चादर वगैरे घेऊन मी आतमध्ये शिरले. अवंतिका आता कुठेही दिसत नव्हती. मी तिला आवाज देत होते की अवंतिका, अवंतिका, जोरजोराने ओरडत होते. जेव्हा मी अवंतिकाला जोरजोराने आवाज देत होते त्याचवेळी समोर मला अवंतिका पडलेली दिसली. ती बेशुद्ध होती आणि अवंतिका मला समोर पडलेली दिसली. मला काय करावं ते काही सुचतच नव्हतं. कसंबसं मात्र मी तिला अवंतिकाला तेवढ्यात मला अवंतिका दिसली. मी तिला कसब म्हणजे उठवण्याचा खूप प्रयत्न केला की अवंतिका उठ, मी आले, उठ अवंतिका, अवंतिका उठ प्लीज, अगं तुला काही होणार नाही, उठ ना अवंतिका, काही होणार नाही तुला. मी सुद्धा इतके घाबरून गेले होते. कसंबसं मी तिला त्या चादरीमध्ये गुंडाळलं. मी तिला कसंबसं हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तिच्यावर उपचार करून तिला अशा अवस्थेत अगदी सेफ घरी घेऊन आले. तर मग आता हे सगळं काही सांगितल्यानंतर आता सगळेजण अगदी थक्क होतात. तेव्हा सगळेजण शांत बसलेले आहेत. सौमित्र सुद्धा काही रिॲक्ट होत नसतो. पण आता अवंतिका म्हणते की हे बघ सौमित्र, तू आजपर्यंत ज्या मुलीवर संशय घेत आला त्या मुलीने मात्र स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून आज माझा जीव वाचवला. जर आज ऐश्वर्या तेथे नसते तर आज मी तुझ्यासमोर सुद्धा उभी नसते. आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी, बघितलंस का आज ऐश्वर्याने काय केलं? मग तरीसुद्धा तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवणार आहात की नाही? ऐश्वर्या सौमित्राला म्हणते की हे बघ सौमित्र, तुझा अजूनसुद्धा माझ्यावर राग असेल आणि तुला हेच वाटत असेल की मी तुझ्या विश्वासाच्या पात्राची नाही, म्हणून हे बघ मी हे घर सोडून जायला तयार आहे. तेव्हा आता ऐश्वर्याने जो काही निर्णय सांगितलेला आहे तो ऐकून सगळ्यांना आता धक्काच बसतो. आता जानकी म्हणते की ऐश्वर्या, अगं तू काही कसं बोलते, तू का घर सोडून जाणार आहेस? तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही वहिनी, ऐश्वर्या एकदम बरोबर बोलतात. मनामध्ये जर अडी असेल तर एकत्र राहून काही फायदा नाही होणार, पण रोज फक्त या घरात भांडणच होतील. त्यापेक्षा मी आणि ऐश्वर्या माझं सामान बांधतो आणि कायमचं या घरातून निघून जातो. तेव्हा आता सारंगचा हा निर्णय ऐकल्यानंतर सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो. कारण कोणीही आता घर सोडून जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. सौमित्र अजूनसुद्धा काही बोलत नसतो. तो फक्त पाहत असतो आणि सारंगने आता ऐश्वर्याने तो घर सोडून जातो हे सांगितलेलं असतं. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की सारंग, तुम्ही, ऐश्वर्या रडत असते. तेव्हा सारंग रडतच म्हणतो की सगळ्यांच्या फायद्याचं तेच आहे. मात्र सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि चला ऐश्वर्या असं म्हणतो. तेव्हा लगेच सारंग आणि ऐश्वर्या तिथून जायला निघतात. परंतु सौमित्र त्यांना आडवा होतो आणि थांबा असं म्हणतो. तेव्हा सगळेजण मात्र आता सौमित्राकडे बघत असतात की नक्की सौमित्राच्या मनात आहे तरी काय. हे बघा, तुम्ही कुठेही जाणार नाही, मला माझी फॅमिली हवी आहे. तेव्हा आता अवंतिकाला फारच आनंद होतो. सगळेजण आता खुश होऊन हसतात, कारण सौमित्राने त्याचा विचार आणि निर्णय बदललेले असतात. आणि आज सौमित्र म्हणतो की आपण सगळ्यांनी एकत्र असायला हवं. राणकी वहिनी म्हणते तसे एकीच आपली ताकद आहे. तेव्हा आता सगळ्यांना फारच आनंद होतो. सगळेजण आता खुश होत हसत असतात, कारण आज सौमित्र सुद्धा बदललेला आहे आणि त्यांनी सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना थांबवलेलं आहे. कुठेही जायचं नाही असं सांगितलेलं असतं. सगळ्यांचे चेहरे आता खुलतात आणि सगळेजण खुश होऊन हसतात. सौमित्र म्हणतो की वहिनी, जसं सांगते की एकत्रच आपली ताकद आहे, एकीचं बळ हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे बघ जानकी वहिनी, आज माझा विश्वास बसलेला आहे, ऐश्वर्या खरंच बदललेली आहे. तेव्हा जानकीला फारच आनंद होतो, कारण आज सौमित्राने त्याच्या मनातील बोलून दाखवलेलं असतं. पूर्वीची ऐश्वर्या असती तर ती असं वागलीच नसती. तो आता रडतच ऐश्वर्यासमोर हात जोडतो. ऐश्वर्या, मी तुझ्यासोबत जे काही वागलो, जे काही तुझ्यासोबत बोललो, तुझा अपमान केला, तुला जे काही मी आता इतका काटेदार शब्दांनी बोललो, खरंच मला माफ कर. म्हणून तो हात जोडून आता ऐश्वर्याची माफी मागतो आणि ऐश्वर्या सुद्धा आता रडत असते. आता तो हात जोडतो आणि माफी मागतो आणि म्हणतो की हे बघ, आज फक्त तू माझ्या अवंतिकाचा जीव नाही वाचविला, कारण आज तू माझा सुद्धा जीव वाचवला आणि खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू. तेव्हा लगेच आता ऐश्वर्या सुद्धा रडत असते. ऐश्वर्या म्हणते की प्लीज सौमित्र, तुम्हाला थँक्यू बोलून असं पर्क करू नकोस. ऐश्वर्या रडतच पुढे म्हणते की तुम्ही सगळ्यांनी मला आपलंसं करावं म्हणूनच मी या घरामध्ये परत आले होते. त्यामुळे आता जे झालेलं आहे ते पुरे झालं. आता मागचं सगळं काही विसरून आपण नवीन सुरुवात करूयात. सौमित्रा म्हणतो की हो ऐश्वर्या. तेव्हा तर सगळ्यांना इतका आनंद होतो. जानकीचा चेहरा खुलतो
अवंतिका सुद्धा खुश होत हसत असते, कारण आज सौमित्रा आणि ऐश्वर्या यांचं दोघांचं जे काही आता एकमेकांमध्ये गैरसमज होते ते सुद्धा दूर झालेले आहेत आणि सगळेजण आता अगदी आनंदाने एकत्र आलेले आहेत. तर आणि सौमित्र आता रडत असतो आणि सारंगची माफी मागतो की सॉरी सारंग, मी तुझी कॉलर धरली होती, मी तुझ्यावर ओरडलो, एक मोठा भाऊ असून सुद्धा मी तुझ्यासारखा वेड्यासारखा वागलो. तेव्हा आता सारंग सुद्धा खूप रडत असतो आणि तो सुद्धा दादा करत सौमित्राच्या जवळ येतो. सौमित्र रडतच म्हणतो की सारंग, तुझ्या मोठ्या भावाला तू माफ करशील का रे? तेव्हा आता दोघे एकमेकांच्या घट्ट मिठी मारतात आणि एकमेकांच्या गळ्यात पडून खूपच रडतात. तेव्हा आता त्या दोघांना एकत्र बघून घरातील सगळ्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. सगळ्यांना फार असा आनंद होतो. नारंग सौमित्राला घट्ट मिठी मारत म्हणतो की दादा प्लीज असं बोलू नकोस. तेव्हा आता ऋषिकेशी त्यांच्या जवळ येतो आणि सौमित्राला घट्ट अशी मिठी मारतो. तेव्हा जानकी, ऐश्वर्या, अवंतिका यांच्या सगळ्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू येत राहतात आणि नाना आणि सुमित्रा यांना तर खरंच खूप आनंद होतो. आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून येत आहे. आपल्या तिन्ही मुलांना एकत्र असे आनंदात खुश एकत्र बघत तिघेही आज एकत्र येतात. तिघेही एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात आणि तेवढ्यात नाना त्यांच्या जवळ येतात. नाना म्हणतात की अरे पोरांनो, बस करा, किती ती रडताल, आता बास करा. आता रणदिव्यांच्या घरामध्ये आज पुन्हाही आनंदी आनंद झालेला असतो. सगळेजण एकत्र आलेले असतात. तेव्हा नाना म्हणतात की हे बघा पोरांनो, तुमच्या सगळ्यांच्या मनातील जळमडेप दूर झालेली आहेत ना, बस देवाचेच आभार माना. म्हणून सगळेजण आता देवाला हात जोडतात. जानकीच्या डोळ्यातून तर आनंद अश्रूच येत असतात. तिला तर फारच आनंद होतो, कारण तिला आपलं कुटुंब एकत्र हवं आहे. एकीचं बळ हे खूप मोठं असतं. एकत्र राहून आपण खूप काही करू शकतो. एकत्र राहून एकमेकांची साथ देऊ शकतो. तर हे सगळं काही जानकीचं एक ब्रीदवाक्य आहे. ते सगळं आता सगळ्यांनी लक्षात ठेवलेलं असतं आणि आज सौमित्राने ऐश्वर्याला सुद्धा माफ केलेलं असतं आणि सगळे काही जळमट मनातील धूर ठेवून सगळेजण एकत्र आलेले आहेत. त्यानंतर खुश होत नाना सगळ्यांना म्हणतात की हे बघा पोरांनो, आज तुम्ही आता सगळे गैरसमज दूर केलेत. सगळ्यांच्या मनातील आता जळमट दूर झाली. त्यामुळे गुन्ह्या गोविंदाने असंच कायम एकत्र रहा. अगदी आनंदाने असे एकमेकांच्या सोबत एकमेकांची साथ कधीही सोडू नका. आता सारंग ऐश्वर्याच्या जवळ येतो आणि तिच्या जे हात भाजलेला आहे तर ते हात धरतो. सौमित्र सुद्धा त्यानंतर अवंतिकाच्या जवळ येतो आणि तो सुद्धा खुश होत तिच्याकडे बघत असतो. सगळेजण आता इतके खुश असतात, परंतु जानकीच्या मनात काहीतरी टेन्शन असतं. तेव्हा जानकी म्हणते की नाना, सगळेजण जानकीकडे बघत असतात की नक्की जानकीला काय झालं. जानकीचा चेहरा पूर्णपणे आता असा टेन्शनमध्ये असतो. जानकी म्हणते की नाना, माझ्या मनामध्ये आता एक शय्या आहे की आता आपली अवंतिका मात्र देवाच्या कृपेने घरामध्ये परत आलेली आहे, ते पण सुखरूप. आगीमध्ये आता जिचा मृत्यू झाला ती व्यक्ती कोण होती? आपण नक्की अंत्यसंस्कार कोणावर केलेत? तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्काच बसतो. नक्की आगीत असं कोण होरपडून मेलेलं आहे? ती बॉडी कोणाची होते? म्हणून ती अवंतिकाला विचारते तर अवंतिका म्हणते की नाही वहिनी, आम्हाला खरंच काही माहिती नाही. खरंच तेथे नक्की काय घडलं याबद्दल खरंच काही माहिती नाही. सगळ्यांच्या मनामध्ये आता एकच टेन्शन उभं राहतं की नक्की आगीमध्ये भाजलेली बाई कोण होती? ती बॉडी कोणाची होती? नक्की काय घडलं काहीच कोणाला कळत नव्हतं. तेव्हा आता जानकीला एक खूप टेन्शन येतं. जानकी म्हणते की मला तर असं वाटतं की जे काही आहे ते आपण पोलिसांना जाऊन सांगायला हवं. आता ऋषिकेश म्हणतो की पण त्यासाठी मात्र अवंतिकाला आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये न्यावं लागेल. आता सौमित्र म्हणतो की अरे दादा, पण तिची अवस्था काय? आपण तिला या अवस्थेत कसं पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ शकतो? त्यावरती अवंतिका म्हणते की नाही, या अवस्थेचं सुद्धा मला पोलिसांना सगळं काही सांगणं खूप गरजेचं आहे. हे बघा दादा, मी ठीक आहे, चला आपण जाऊयात पोलीस स्टेशनला, असं ती ऋषिकला म्हणते अवंतिका. सौमित्राला म्हणते की जाऊयात. तेव्हा सौमित्र तयार होतो आणि अवंतिका आता पोलीस स्टेशनला सगळ्यांच्या सोबत जायला तयार होते. नक्की ती आगीत म्हणजे होरपडून मेलेली बाई कोण असेल हे शोधायचं असतं. त्यासाठी सगळेजण पोलीस स्टेशनला जायला निघतात. जानकी मात्र विचारात पडत असते की नक्की काय झालं असेल? ती आगीत होरपडून मेलेली बाई कोण असेल? तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आणि ऐश्वर्या रूममध्ये येतात. जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की अवंतिकावर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा हल्ले झालेले आहेत. हे हल्ले कोण करत आहे? आपल्याला काहीतरी करावं लागेल. हेच जे काही सुरू आहे ते सगळं काही आपल्याला थांबवावं लागेल. ऐश्वर्या, मला खरंच सुचत नाही की नक्की मी काय करू. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे. हे जे कोणी घडवून आणत आहे ना, तर त्याचा कायमचा बंदोबस्त करायचा आहे. तेव्हा जानकीला धक्का बसतो. जानकी
जानकीला असं वाटतं की नक्की आता हे सर्व सयाजी काका करत असतील. त्यानंतर आता जानकी मात्र दुसऱ्या दिवशी अवंतिकाच्या रूममध्ये येते आणि आता त्यांची याचबद्दल चर्चा सुरू असते. अवंतिका म्हणते की आता मात्र ते असं काहीतरी मोठा प्लॅन करतील आणि माझ्यावर पुन्हा मोठा हल्ला करतील. तेव्हा आता जानकी म्हणते की बास कर अवंतिका, प्लीज तू असं काही अभद्र बोलू नकोस. जानकी तिला असं काहीतरी म्हणते की हे बघ, आता जे काही आहे ते सगळं आमच्यावर येणार आहे आणि तू